किलोमीटर मारायचं आहे टोटल. आणि तिकडे बघा शिंदे रेडी झाला. प्रवास पण खूप मोठा असणार आहे आजचा. जय महाकाल. ही बघा स्कूटी. या रोडला लाईट्सच दिसत नाही आहेत कुठे. टायर पंक्चर झाला आणि तो पण या रोडला. मित्रांनो आता एक गेम झालाय. आपल्याला 4 वाजता उठायचं होतं आणि आता ऑलरेडी 8 वाजलेत आणि आपल्याला टोटल आज 800 किलोमीटर जायचं आहे. तर खूप वाट लागणार आहे संध्याकाळपर्यंत. मला नाही माहित काय होणार आहे आज, कारण डिस्टन्स पण खूप आहे आणि आपल्याकडे टाइम कमी आहे. तर आता चहा पितोय आणि लवकर निघायचं आहे कारण खूपच लेट झालंय. आणि बाहेर ना सगळे गाडी वगैरे चेक करतात, लूप वगैरे मारायचं आहे बाहेर. इकडे ल्यूब वगैरे मारायचं काम चालू आहे. चेन सुकल्यात ना त्यामुळे. तो अभी हम लोग रेडी हो गए. शिंदे दे रेडी हो रहा है. 800 किलोमीटर मारना है ना टोटल. तो लेट हो गया आज थोड़ा. 800 किलोमीटर मारना है ना. 800 किलोमीटर मारना है तो बहुत हेक्टिक होने वाला है. देखते थोड्याच वेळ आता निघायला पाहिजे कारण 800 किलोमीटर मारायचं आहे टोटल. आणि तिकडे बघा शिंदे रेडी झालाय आणि आपल्या बाईक्स पण रेडी आहेत. बाहेर लूप वगैरे चेन लूप वगैरे करून झालं आणि निघूया मग लवकरच. भेटूया लवकर गाडीवरती. बाईक का हालत देखो. हे सगळं साफ करायला लागेल. आता बघूया 1-2 दिवसात जर इकडे कुठे असा टाइम मिळाला ना तर पूर्ण बाईकवर पाणी मारून घ्यायचं. परत सगळी धूळ बसणारच आहे. आता नाश्ता करून लगेच निघायचं आहे त्यामुळे आता नाश्ता करायला आलो. तर मित्रांनो हे आहे रिपॉन होमस्टे. इथे आपण थांबलो होतो आणि हे इकडून गेलं ना की राईट मारलं की समोर मंदिर आहे. मंदिरापासून जवळ असल्यामुळे आम्ही इथे थांबलो आणि त्याचा फायदा पण झाला आहे आपल्याला कारण रात्री इथून लगेच फ्रेश होऊन मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला जमलं. नाही तर 9:30च्या नंतर आपण गेलो असतो तर दर्शन घ्यायला भेटलं नसतं. हे बघा माझ्या मागे सगळ्या बाईक्स रेडी आहेत. ओके आणि ते फ्लिप करेगा. टनमा ये बाजू फिर अभी रुक अभी मार. ओके तर मित्रांनो आता निघतोय आपण कालभैरवसाठी. पहिला स्टॉप असणार आहे कालभैरव मंदिर, जे इथून फक्त 6 किलोमीटर दाखवतोय. आणि तिथून मग पुढच्या प्रवासाला निघू. प्रवास पण खूप मोठा असणार आहे आजचा. बघा कशी लोक बघतायत बाईक्सकडे. हाच रायडर लोकांचा खरा ओरा असतो. आता आपण महाकाल नगरीमध्ये फिरतोय. हे बघा आपले रायडर समोर. इथून 6 किलोमीटरवर कालभैरव मंदिर आहे. खूपच भाविक येतात इकडे. तर हा रोड बघा किती सुंदर आहे. हे बघून सगळं आपल्या गावची आठवण आली. रस्त्याच्या बाजूला एवढी ग्रीनरी आहे. हाँ ये देख ये गेहूं ना. ये देख ये गेहूं का खेती है. तर मित्रांनो आता पोहोचलेलो आहोत कालभैरवनाथाच्या दर्शनाला. इकडेच मंदिर आहे पुढे आणि इथे बाईक पार्क करून घेऊया. आणि त्या गाडीवर बघा स्वामी समर्थांचं जे चित्र आहे ना
एकदम गुजबम्स वाटलं मला बघून. आपण जिकडेही जातो तिकडे असं स्वामी समर्थांचा फोटो चित्र दिसतं आणि आमची किती श्रद्धा आहे स्वामी समर्थांवर तुम्हाला माहितीच असेल. तर मित्रांनो आता आपण काल बाबाच्या दर्शनासाठी जातोय. हे बघा बोटी घेतले स्वामी. तर मित्रांनो बघा किती गर्दी आहे इकडे. काल बाबाच्या दर्शनाला आलो आम्ही. खूपच गर्दी आहे. हर हर महादेव. आपण भैरव बाबाचं दर्शन घेऊन निघालो आणि टाइम कमी असल्यामुळे आपल्याला लवकर निघायला लागेल. चला तर मग डायरेक्ट गाडीवर भेटूया आता. किती दिवस इकडे होता तुम्ही? 1.5 दिवस. 1.5 दिवसात मग तुम्ही तर झोपलात नसाल. हा तुम्ही अजिबातच झोपला नसाल ना. तुम्ही गाडी चालवताय ना. ड्रायव्हर लोकांचं कसं आहे. आम्हाला 2.5 दिवसात नागपूर पोहोचावं लागतं. बापरे भारी आहे बाबा तुमचं. जैसे पुलिस वाले गाड़ी पकड़ा तो फिर कैसे नहीं पकड़ते ना. पकड़े तो फिर डॉक्यूमेंट दिखाना पड़ता है. है ना डॉक्यूमेंट तो सब ऑनलाइन हो गए ना अभी. तर मित्रांनो आता आपण कालभैरव मंदिरातून निघतोय. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. तर मित्रांनो आता पुढे येऊन एका सुंदर अशा हायवेला लागलो आहे. दिवसभरात खूप जास्तच अंतर कापायचं आहे त्यामुळे थोडं घाई केली पाहिजे कारण आता हा स्ट्रेट रोड आहे. इथे आपण कमीत कमी वेळात जास्त अंतर कापू शकतो आणि खूप छान वाटतंय बाईक पळवायला. हा रोडच बघा किती सुंदर आहे आणि हा हायवे आहे 3 लेन आहे. तर आता आपण त्या हायवेला बाय बाय करत आता लेफ्ट मारून आता हा नवीन हाईवे. कौन सा हाईवे है ये भोपाल हाईवे है. यहाँ पे हम लोग लेफ्ट मारा है. अभी ये देखते कहाँ तक जाता है ये. ऐसा थोड़ा ट्रैफिक है इधर तो ये ट्रैफिक परेशान करेगा. काल सांगू का या रोडला बस चालवत आहे एवढी मजा येते. खूप सुंदर असा रोड आहे. आपल्या कोकणच्या रोडची आठवण झाली मला. आपला कोकणचा जो कोस्टल रोड आहे ना त्याची आणि कोल्हापूरचा रोड आहे ना महाराष्ट्रामध्ये. आपण कोल्हापूर रोडने जेव्हा गावी जातो ना त्या रोडची आठवण झाली. खूप छान रोड आहे. बैग जल जाएगा. बैग जल जाएगा. गर्म होके जल जाएगा बैग. तर बघितलात मित्रांनो रोडवरती येऊन जाताना असे ऑब्झर्वेशन करावे लागतात. तर ते बॅग आहे ना ती सायलेन्सर लागून जळून जाईल म्हणून त्यांना आधीच सांगितलं. लोग आगे चले गए लगता है. तर मित्रांनो नवीन अपडेट वाजले 1:15 आणि आपण 2 तासात जवळजवळ 200 किलोमीटर मारलोय. अजून 500 किलोमीटर बाकी आहे त्यामुळे थोडा टाइम झाला अपडेट द्यायला सुद्धा. आणि इथे थांबलेलो आहेत जरा फ्रेश होण्यासाठी. आपण इथे चहा वगैरे पिण्यासाठी थांबलोय ना तर इथे आपल्याला 2 रायडर्स भेटले.
जे स्कूटीने प्रयागराजला जातात म्हणजे महाकुंभला जातात, मी तुम्हाला त्यांची स्कूटी दाखवतो. ही बघा स्कूटी. कितना हुआ भाई? शिंदे शिंदे को सब पता है. 150 हो गया. हाँ चल मजा है. मतलब हम लोग 5 बजे तक पहुंच जाएंगे ना. मजाक करने के लिए क्या जाता है, पैसा थोड़ी लगता है. 10 बजे तक पहुंचने वाले हैं हम लोग. प्रयागराज पहुंचने के लिए तो 10 बजेगा ही. तो देखते हैं, अभी इस स्पीड से चलेंगे तो थोड़ा जल्दी भी पहुंचने की पॉसिबिलिटीज है. देखते हैं. तर आपण आता निघतोय परत. ब्रेक घेऊन झालाय. जय महाकाल. तर आपल्याला टोटल 750 किलोमीटर मारायचं आणि सकाळीच आपल्याला निघाल्यावर लेट झाल्यामुळे आणि गुगल मॅपवर जर बघितलं तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आपण लोकेशनला पोहोचू म्हणजे प्रयागराजला पोहोचू असं दाखवतं. बट मला नाही वाटत आपण 10 वाजेपर्यंत पोहोचू शकतो, कारण आपण कंटिन्यू गाडी नाही चालवत, तर त्यामध्ये खूप सारे ब्रेक्स घेतो 1-2 तासाने, त्यामुळे लेट होईल. 12-1 वाजू शकतो. बघा 450 कशी वाटते, तुम्हाला कशी वाटते मित्रांनो? समोरच जायचंय. मी मॅपकडे लक्ष दिला नव्हता त्यामुळे, पण हा हायवे बघा किती सुंदर आहे मित्रांनो. हे सगळं कधी बघणार होतो. खूप मजा येते हिमालयन चालवायला, खूपच मजा येते. आता इथे थांबलोय. इथून लेफ्ट मारायचा आहे. आता आपला एक रायडर मागे आहे, मग त्याच्यासाठी थांबलोय. मग तो आला की आपण लेफ्ट मारून जाऊ. ये क्या है रे शिंदे? हे बघा खूप सुंदर आहे इकडे. आपल्या महाराष्ट्रात पण असंच आहे. तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रात तर याच्यापेक्षा जास्त पण आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री तेवढं सुंदर आहे ना. 10 मिनिटात जेवायला थांबणार आहोत आपण. खूप भूक पण लागली मला, त्यामुळे आता जेवणं गरजेचं झालंय खूपच. तर मित्रांनो आता जेवायला थांबलोय आपण इथे. जेवून घेऊया. उधर चल. मित्रांनो हे हॉटेल आहे, हॉटेल श्री जैन. खूप मोठं आहे हॉटेल. हे बघा इकडे आपण आपलं सामान ठेवलंय सगळं. खट्टा ज़्यादा खा लिया या ये था छोले मूंग, उसको पत्थर बोलते हैं हमारे गुजरात में. इसको क्या बोलते हैं? ये क्या है? प्याज ना फ्रेश काट के. ये है कुरकुरे भिंडी. आता आपण लोकेशन लावलंय. आता निघतो इकडून. 366 किलोमीटर मेहरसाठी आणि तिथून 250 किलोमीटर पुढे प्रयागराजसाठी. तर मग असं आपणाला जायला लागणार आहे. बोलो जय महाकाल. रुक घुमाता हूं. ही शेती बघा, या टायमाला इकडे किती हिरवं बघा. हे सगळं महाराष्ट्राच्या बाहेर येऊन समजतं आपणाला. हे सगळं इकडे येऊन समजतं की महाराष्ट्राच्या बाहेर कसं आहे, काय आहे, वातावरण कसं आहे. आता पुढे जाऊ तसं आपल्याला थंडी पण भेटणार आहे चांगली. चला तर मग लेट नको करूया आणि पटापट पुढे जाऊया, कारण
5.5 किलोमीटर अजून जायचं आपणाला. तर मित्रांनो आरशामध्ये बघा मागे किती सुंदर असं सनसेट झालाय. You can see the writing on the pavement. Young kids, they're growing up in basements. Online, a whole new generation. I'ma make mine, so you better go take it. Always, they need a new replacement. Decentralized, can't contain it. We're changing lives, yeah, upgrading. Call it suicide of the older generation. What keeps you up at night, yeah? Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. Keeps you up. तर आता जबलपूरला पोचलोय. UP आणि MP च्या मध्ये आहे. इकडे पुढे जाऊन ब्रेक घ्यायचा डिसिजन घेतला आय थिंक. तर मित्रांनो हे आहे जबलपूर बघा. तर मित्रांनो आता चहा प्यायला थांबलोय. वाजलेत 6:38 झालेत ऑलरेडी आणि चहा पिऊन मग निघूया परत पुढे. अजून 250 किलोमीटर बाकी आहे. आता चहा पिऊन झाली आहे आणि परत निघालोय पुढच्या प्रवासाला. शिंदे चाय कम पिया लगता है. कुछ दिखाई नहीं. तर मित्रांनो निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला आणि हा पुढचा प्रवास आपणाला या रात्रीच्या अंधारात करावा लागणार आहे. वो व्हाइट वाला लाइट सही है या वो येलो वाला सही है. तर मित्रांनो आता थांबलेलो आहोत थोडासा ब्रेक घ्यायला. कारण हा जो रोड आहे ना इकडे लाईट्सच नाही आहेत आणि पूर्ण खाली असा रोड आहे. हे बघा मित्रांनो थोडासा डेंजर असा रोड आहे. या रोडला लाईट्सच दिसत नाही आहेत कुठे. टायर पंक्चर झाला आणि तो पण या रोडला. इकडे काहीच लाईट्स नाही आहेत, काहीच करू शकत नाही. या रोडला टायर पंक्चर झाला. आता काहीतरी डिसिजन घ्यायला पाहिजे कारण या अंधारात असंच नाही राहू शकत. तर मित्रांनो आपल्या गाडीचा टायर पंक्चर नाही झाला तर आपल्यासोबत जी बुलेट होती ना त्याचा टायर पंक्चर झाला आहे. काहीतरी डिसिजन घेऊया कारण इथे थांबू नाही शकत. तर मित्रांनो आता असं डिसिजन घेतलं की थोडं पुढे जाऊन बघूया की कोणता पंक्चरवाला वगैरे भेटतो काय. कारण या काळोखात इथे थांबण्याला काहीच अर्थ नाही आहे. तर मग गाडी तशीच घेऊन पुढे निघालो. बघूया एवढ्या 1 किलोमीटरच्या आवारात कोणता पंक्चरवाला वगैरे भेटतो काय. नाहीतर गाडी इथेच सोडावी लागेल आणि थोडं पुढे जाऊन स्टे घ्यायला लागेल. आपलं नशीब एवढं चांगलं आहे ना मित्रांनो की जिथे आपली बाईक पंक्चर झाली ना तिथून फक्त पुढे 500 मीटर अंतरावर आपल्याला एक पंक्चरवाला मिळाला आणि तो पण आता एवढ्या रात्री दुकान बंद करून जात होता. लकीली आपल्याला तो मिळालाय. तर आता गाडीचं पंक्चर काढायचं काम चालू झालंय. हे बघा इकडे का 5 मिनट बाद नहीं वही तो यार वही तो मेन है ना. वही चीज मेन है. भाई अपने को मिले वही है.
5 मिनट का काम और रहा कपड़ा उतरने के बाद नहीं है अपन कपड़ा अगर उतर गए खत्म तो फिर तो भैया सवेरे 9 बजे आप गलत कह दूं सही बोल तो यार नजदीक में होगा भी नहीं यहाँ कोई नहीं रखने लगा भाई 1 मैन होते भाई अकेले इधर दूसरा कोई ये भी नहीं तर मित्रांनो आता पंक्चर बनवून झालंय. लकीली आपल्याला तो मेकॅनिक भेटला आणि आता लवकरात लवकर निघायचं आपल्याला इथून. तर आता निघालेलो आहोत इथून. पंक्चर बनवून झालंय. लकीली तो मेकॅनिक आपल्याला भेटला आणि आपलं काम झालं. आता लेट खूप झालंय. खूप जास्त किलोमीटर मारायचं होतं पण ते आता पॉसिबल नाही असं वाटतं. तर आम्ही एक डिसिजन घेतला आहे की इथेच कुठेतरी जवळ म्हणजेच आता पुढे जी सिटी येईल ना तिथे हॉटेल एखादं चांगलं बघून तिथेच स्टे करूया. ज्यांनी ते पंक्चर रिपेअर केलं ना त्यांना विचारलं आम्ही तर ते बोलले की इथून 25 किलोमीटरवर कटनी म्हणून एक शहर आहे तर तिथे खूप सारे हॉटेल्स मिळतील. आता बघूया तिथेच जाऊन समजेल की हॉटेल्स कशी आहेत वगैरे कारण खूप वाजलेत लेट झालाय आणि आपण पुढचा प्रवास करूच शकत नाही आता. तर आम्ही असं डिसाईड केलं की उरलेला प्रवास आम्ही उद्या सकाळी करू कारण उद्या जवळजवळ 250 किलोमीटर्स उरतंय इथून प्रयागराजसाठी. त्यामुळे 250 किलोमीटर्स एका दिवसासाठी जास्त नाही आहेत. तर मित्रांनो आता इथे जेवायला आलोत आपण. आता जेवून घेऊया इथे. सुन ना वो बंदा बोल रहा है ये कौन सी सीन है? हाँ तेरा मोबाइल निकाल दो. मोबाइल जाएगा फिर मेरा अंकल पूछ रहे कि कौन सी सीन है बताओ इसको. ब्रदरहुड राइडर only for brother none of couples and that's it. अभी खाना खाएंगे हम लोग. बहुत भूक लगी है. तर मित्रांनो आता जेवण झालंय आणि आता हॉटेल शोधायला निघालोय कारण वाजलेत खूप रात्रीचे 12 वाजले. आता पोहोचलेलो आहोत कटनीमध्ये आणि इथेच आपण हॉटेल शोधूया. तर इकडे एक हॉटेल आहे तिथे विचारून बघूया. तर मित्रांनो आता जेवून झालं आहे आपण झोपायला आलो. तर भेटूया उद्या कारण आता खूप टायर्ड झालो आहे आणि खूप थकलो आहे त्यामुळे काहीच सुचणार नाही. आता फक्त झोपलं पाहिजे कारण सकाळी 5 वाजता उठून आपल्याला इथून निघायचं आहे. त्यामुळे चला आजचा व्लॉग आपण इथे संपूया. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.